दरवेळेस तुम्ही फक्त बाजरीच्या पिठापासून नुसती भाकरीच बनवली असेल, पण आज आपण एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तर काय केलं, एका मोठ्या कटोऱ्यात मी एक छोटीशी वाटी रवा घेतलेला आहे. आता त्यामध्येच 1 वाटी आपल्याला चाळून घेतलेले हे बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून घेणार आहोत आणि थंड पाणी टाकायचं आहे. आणि पाणी टाकल्यानंतर आता हे आपण लगेच मिक्स करून घ्यायचं. यामध्ये थोड्याशा गाठी होतात, त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं. मला साधारणतः इथे 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, घट्टसरच ठेवलेली इथे मी. आणि यावर आता झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत. आणि 10 मिनिटं हे भिजत होतं तोवर मी ते काही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची बारीक कापून घेतलेली आणि हे सगळं यामध्ये टाकून घेणार आहे. इथे मिरची मी थोडीशी कमीच वापरली, कारण माझ्या आधीराजला म्हणजेच माझ्या छोट्या मुलाला हे पण मी देणार आहे खायला, त्यामुळे इथे मिरचीचा वापर मी थोडा कमी केला. जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही मिरची स्किप पण करू शकता. आणि आता मी चवीपुरतं मीठ आणि थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवर एक अप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण सगळ्या पात्रामध्ये तेल टाकून घेणार आहोत. आणि यात आता मी थोडे थोडे तीळ टाकून घेत आहे. हो, तीळ ना याला खूप छान चव येते. आणि तीळ टाकल्यानंतर हे आपल्याला बॅटर लगेच यामध्ये टाकून घ्यायचे. तर थोडं थोडं करून मी हे टाकून घेत आहे. आणि आता हे सगळं टाकल्यावर मी झाकून ठेवून 5 मिनिटाला शिजवून घेतलेले. तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर मी परत याला खालच्या बाजूने पलटून घेतलेले आणि आता लगेच यावर परत झाकण ठेवून हे दोन्ही बाजून मी छानपैकी शिजवून घेतलेले. तर इथे आपले मस्तपैकी बाजरीच्या पिठाचे आप्पे बनवून तयार आहेत. इथे मी स्माइली करून घेतली, कारण पिल्लूसाठी मला हे खायला द्यायचं आहे आणि त्याला काहीतरी मस्त आणि हटके स्टाईलचं आवडतं, त्यामुळे मी अशा पद्धतीची याची स्माइली तयार करून. तुम्ही फक्त अप्पे रव्याचे किंवा तांदळाच्या पिठाचे खाल्ले असतील, पण कधी बाजरीच्या पिठाचे खाल्लेत का? नसेल खाल्ले तर ही रेसिपी ट्राय करा आणि खरंच खूप छान आहे. आवडली तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब